या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया जेल केकवर कसं यूज करायचं. खूप लोकांना माहिती नाही की केकवर जेल कसं यूज करायचं, म्हणून मोस्टली लोकं क्रश जेल म्हणून यूज करतात, पण क्रश शाईन करत नाही केकवर. म्हणून काही व्ह्यूअर्स मला विचारत होते, तुमच्या केकवर शाईन कसं काय करते क्रश? तर ते क्रश नाही, तर आपण जेल यूज करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जेल कसं यूज करायचं. आता आपण लेअर कट करून घेतलेले आहे, क्रीमची लेअरिंग केलेली आहे आणि वरतून पायनॅपल क्रश पसरून घेतलेला आहे. दुसरा बेस सोक करून घेतलेला आहे प्लेन वॉटरने आणि चारही साईडने आपण क्रीम लावून फिनिशिंग करून घेऊया. सर्व साईडने एकसारखी क्रीम लावून आपण फिनिशिंग करून घेतलेली आहे. एकदम प्लेन सरफेस करून घेतलेला आहे आणि बोर्ड क्लीन करून घेतलेला आहे. हे बघा केक ड्रिपिंगसाठी मी जेल यूज केलेला आहे. हा जेल कसा बनवायचा, तर हे बघा न्यूट्रल ग्लेज म्हणून आपल्याला मार्केटमध्ये जेल भेटतो. व्हॅनिला ग्लेज म्हणून पण असतो. व्हॅनिला ग्लेज जरा व्हाईट असतो आणि न्यूट्रल ग्लेज हा ट्रान्सपरंट असतो. हे मी 2 चम्मच घेतलेला आहे. आपण 1 चम्मच निऑन कलर ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते जेल फॉर्ममध्ये असते, तर एकदम एकसारखं आपण मिक्स करून घ्यायचं. आणि 1 चम्मच मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून, आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, जेलमध्ये जास्त पाणी यूज करायचं नाही, नाहीतर ते खूप पातळ होईल आणि ते केकवर थांबणार नाही. क्रीममध्ये आपण पर्पल कलर ॲड करून घेतलेला आहे आणि ही डिझाईन आपण N1 नोझलने तयार केलेली आहे. आपली डिझाईन तयार झालेली आहे. आपण आता सिल्वर शुगर बॉल्स ॲड करून घेऊया आणि मध्यभागी काही लहान लहान शुगर बॉल्स ॲड करूया. कसा वाटला केक हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.